हॅलो एव्हरीवन, आपण आता न्यू टॉपिक स्टार्ट केला आहे. कोणता? अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. ओके, तर लास्ट लेक्चर आपण थोडंसं बेसिक इंट्रोडक्शन बघितलं. हे प्रॉफिटसाठी काम करतात का? नाही. हे कशासाठी काम करतात? प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू इट्स मेंबर. ओके, आणि हेल्थ, एज्युकेशन, ओके, आर्ट वगैरे ह्यांना प्रमोट करण्यासाठी या ऑर्गनायझेशन्स काम करतात. ओके, तर आज आपण काय बघूया, यांचा फॉर्मॅट चेक करूया. त्यानंतर चला अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 2 अकाउंट आणि एक काय असते आपली बॅलन्स शीट. पहिलं तर काय असतं? रिसिट अँड पेमेंट अकाउंट. त्यानंतर काय असतं? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. लास्टला काय बनवतो आपण? बॅलन्स शीट. तर तुम्हाला यावर्षी फक्त काय करायचे? 2च ओपन करायचे. एक इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि दुसरं काय? बॅलन्स शीट. रिसिट अँड पेमेंट का ओपन नाही करायचं? कारण ते तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं असणार आहे. ओके, मग चला एक एक स्टार्ट करायचं. सर्वात पहिलं आपण काय बघूया? रिसिट अँड पेमेंट अकाउंट. जरी हा प्रॉब्लेममध्ये असला तरीसुद्धा आपल्याला कळलं पाहिजे की रिसिट अँड पेमेंट म्हणजे नेमकं काय. त्यामुळे याचा पण फॉर्मॅट आपण चेक करूया. तर चला सर्वात पहिलं रिसिट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. जे काय आपलं इयर एंडेड असेल ते. पण आत्ता तर मोस्ट ऑफ द तुम्हाला न्यू बुकमध्ये काय 31 मार्च 2019. ओके, याला पण 2 साईड असतात, डेबिट साईड अँड क्रेडिट साईड. रिसिट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे सिम्पल काय तुमचं कॅश अकाउंट. डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. म्हणजे काय? पैसे आले की डेबिटला, पैसे गेले की क्रेडिटला. बघा रिसिट कुठे दिसतं आहे? डेबिट साईडला. अँड पेमेंट कुठे दिसतं आहे? क्रेडिटला. रिसिट अमाऊंट, पेमेंट अमाऊंट. ओके, तर बघायचं सर्वात पहिलं काय दिसतं. आता बघा रिसिट अँड पेमेंट म्हणतात काय? कॅश अकाउंट. ओके, आता एव्हरी इयर काय होतं? वर्षाच्या शेवटी तुमच्याकडं काही ना काहीतरी कॅश राहते, शिल्लक राहते. तीच तुम्ही काय करता? नेक्स्ट इयर यूज करता. मग सर्वात पहिलं काय येणार? मागच्या वर्षीची क्लोजिंग कॅश. ती ह्या वर्षीचे काय असणार आहे? ओपनिंग. मग सर्वात पहिलं काय येणार? टू बॅलन्स काय येणार? सर्वात पहिलं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके, सुरुवातीला काय लिहितो आपण? ब्रॉड डाऊन. आणि लास्टला काय लिहितो? कॅरी डाऊन. मग मागच्या वर्षीचे तुमचे उरलेले पैसे ह्या वर्षी काय होणार? सुरुवातीला येणार ओपनिंग बॅलन्स म्हणून सुरुवातीला काय लिहिलं? टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके, आता उरलं काय काय? तुमच्याकडे 2 टाईपमध्ये कॅश असतात, एक कॅश इन हँड आणि एक कॅश ॲट बँक. ओके, एक काय असतं आपल्याकडे? कॅश इन हँड असतं आणि एक काय असतं? कॅश ॲट बँक. ओके, त्यांचे टोटल कुठं लिहिणार? डायरेक्ट तुम्ही आउटर कॉलमला. दोघांपैकी एकही असू शकतं किंवा दोन्ही पण असू शकतात. ओके, सर्वात पहिलं काय येणार? ओपनिंग बॅलन्स कशाचा? कॅशचा. ओके, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. ओके, तुमच्याकडे एवढे पैसे सुरुवातीला अवेलेबल होते. ओके, आपण रिसिट साईड बघतोय, म्हणजे ज्या गोष्टीतून आपल्याला पैसे मिळणार आहेत ती साईड बघतो आपण. ओके, तर सर्वात पहिलं मागच्या वर्षीचे पैसे या वर्षीला आले. त्यानंतर अजून काय काय येतं बघू. त्यानंतर काय येते? टू सबस्क्रिप्शन. ओके, काय येतं? टू सबस्क्रिप्शन. आता सबस्क्रिप्शन म्हणजे काय की या ऑर्गनायझेशन अशा असतात की हे क्लब असतील वगैरे किंवा कोणत्या तरी गोष्टीसाठी पर्पजसाठी फॉर्म केले असेल, तर हे काय करतात? त्यांच्या मेंबर्सकडून सबस्क्रिप्शन कलेक्ट करतात. सबस्क्रिप्शन म्हणजेच काय? फी. ओके, ॲडमिशन फी असू द्या किंवा एंट्रन्स फी असू द्या, ह्या टाईपमध्ये काय करतात? ते सबस्क्रिप्शन कलेक्ट करतात लोकांकडून. आणि त्याचा उपयोग कुणासाठी करतात? त्यांच्याच बेनिफिटसाठी करतात. ओके, मग सर्वात पहिलं काय करतात? सबस्क्रिप्शन कलेक्ट करतात. ओके, आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं की रिसिट अँड पेमेंट अकाउंट. ओके, इथं ओन्ली 1 इयरचं नाही दिसत, मागच्या वर्षीचं पण दिसू शकतं आणि पुढच्या वर्षीचं पण दिसू शकतं. रिसिट अँड पेमेंट काय म्हणतं? पैसे आले की मी रेकॉर्ड करणार. मग ते मागच्या 10 वर्षाच्या असू द्या किंवा पुढच्या 2 वर्षाच्या असू द्या, मला त्याशी देणं घेणं नाही. पैसे आले तर मी रेकॉर्ड करणार आणि पैसे गेले तर मी रेकॉर्ड करणार. मग आता बघा सबस्क्रिप्शन म्हणजे आपल्याला तर पैसे मिळणार आहेत लोकांकडून. मग आता त्यामध्ये 3 कॅटेगरी आहेत. कोणत्या कोणत्या? पहिले बघा काय? पहिलं काय? प्रिव्हियस इयर. ओके, पहिलं काय आहे? प्रिव्हियस इयर म्हणजे काय? मागच्या वर्षीचे पैसे या वर्षी मिळाले. ओके, म्हणजे आपला क्लब सुरुवातीपासून चालू होता. ओके, मागच्या वर्षी काही जणांचे 2-3 जणांचे पैसे द्यायचे राहिले होते, मग ते कधी देणार? या वर्षी. मग त्या मागच्या वर्षी जे राहिले होते त्यांनी यावर्षी पैसे दिले, म्हणजे आपल्याला मागच्या वर्षीचे पैसे कधी मिळाले? या वर्षी. तरी आपण रिसिट अँड पेमेंटला लिहिणार का? हो, लिहिणार. ओके, कारण पैसे मिळाले, त्यामुळे पैसे मिळाले कधीचे? मागच्या वर्षीचे. त्यानंतर सेकंड काय बघा? करंट इयर. करंट इयर म्हणजे काय? चालू वर्षाचे. ओके, मागच्या वर्षीचे मिळाले तरी लिहिणार, आत्ताच्या वर्षाचे मिळाले तरी लिहिणार, आणि नंतर काय येणार? अजून नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षाचे कोणीतरी ॲडव्हान्स पैसे दिले आपल्याला.
तरी पण आपण रिसिट अँड पेमेंटला लिहिणार, कारण पैसे मिळतात आहेत. ओके, मागच्या वर्षी ज्यांचे राहिले होते त्यांनी आत्ता पैसे आणून दिले म्हणजे पैसे आले म्हणून लिहिले. ह्या वर्षीच्या लोकांनी ह्या वर्षी पैसे दिले म्हणून आपण लिहून टाकले. काय काय जण काय करतात, ॲडव्हान्समध्ये पैसे देऊन ठेवतात. मग पुढच्या वर्षीचा जो इन्कम होता तो त्यांनी आत्ताच पैसे देऊन ठेवले, मग आपण तो पण इथं लिहिणार. ओके, मग कळलं, रिसिट अँड पेमेंटला लास्ट इयर असू द्या किंवा नेक्स्ट इयर असू द्या किंवा लास्टचे 2 इयर्स असू द्या किंवा नेक्स्टचे 5 इयर्स असू द्या, ॲडव्हान्स मिळाले किंवा आउटस्टँडिंग पैसे मिळाले तरी पण आपण रिसिट अँड पेमेंटला लिहितो. ओके, आणि करंट इयरचे पण लिहितो. या तिघांची टोटल कुठे येणार, बाहेरच्या कॉलमला. ओके, कळलं, पैसे आले की आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. हे झालं. त्यानंतर काय नेक्स्ट, टू एंट्रन्स फीज. ओके, आता तुम्ही न्यू मेंबर होणार असाल तर तुम्ही काय करता, कुठल्या ठिकाणी जर तुम्हाला न्यू मेंबरशिप घ्यायची असेल तर तुम्ही काय करता, एंट्रन्स फी भरता. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही जिममध्ये वगैरे गेले तर जिममध्ये बघा सर्वात सुरुवातीला जेव्हा तुम्ही फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरता तेव्हा तुमच्याकडून 100-200 रुपये एक्स्ट्रा घेतात. काय घेतात, कारण ती तुमची काय असती, एंट्रन्स फी असती. मग एंट्रन्स फी नॉट फॉर प्रॉफिटसाठी काय आहे, इन्कम आहे, कारण त्यांना पैसे मिळतात आहेत. मग पैसे मिळाले तर कुठे लिहिणार, रिसिट साईडला एंट्रन्स फीस. त्यानंतर काय, ॲडमिशन फी. ओके, न्यू मेंबर असाल तर सेम तुम्हाला ॲडमिशन फी भरावी लागते, तर तुम्ही काय करणार, ॲडमिशनची फी पेड करणार. आणि तोच नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा काय झाला, इन्कम झालं, त्यांना पैसे मिळाले. ओके, त्यामुळे ते कुठं आलं, रिसिटला आलं. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, डोनेशन्स. आता ह्या ज्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स असतात यांना भरपूर लोक काय करतात, डोनेशन्स देतात. भरपूर बिझनेस म्हणून असू द्या किंवा नॉर्मल असू द्या किंवा पॉलिटिक्स असू द्या. ओके, हे काय करतात, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनला काय देतात, डोनेशन देतात. किंवा हे टॅक्स बेनिफिटसाठी पण आहे. ओके, मोठमोठे जे बिझनेसमॅन असतात त्यांनी जर डोनेशन दिलं तर त्यांना काय माहिती, थोड्या प्रमाणामध्ये टॅक्समध्ये सूट मिळते. तेव्हा अशा कंपन्या वगैरे काय करतात, डोनेशन्स देतात. मग त्यांच्यासाठी डोनेशन्स काय झाला, त्यांचा खर्च झाला. ओके, एक्सपेन्स झाला. पण ज्या नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असतील त्यांच्यासाठी डोनेशन काय झालं, इन्कम, कारण त्यांना पैसे काय होतात ते मिळतात आहेत, त्यामुळे त्यांचं काय ते इन्कम, त्यामुळे ते कुठं आलं, रिसिट साईडला. त्यानंतर नेक्स्ट फंड्स. ओके, वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी काय केले, फंड्स कलेक्ट केले किंवा त्यांना फंड्स मिळाले तर त्यांचं काय ते इन्कम आणि पैसे मिळाले म्हणून कुठं आलं ते रिसिटला. नेक्स्ट काय, सन्ड्री इन्कम म्हणजे नॉर्मल इन्कम. ओके, इकडून तिकडून म्हणजे ज्या इन्कम्सला आपण एकत्र करतो, छोटे छोटे जे इन्कम असतात त्यांना आपण प्रत्येकाला तर वेगळं नाव देऊ शकत नाही, मग आपण त्यांना काय करतो, एका ग्रुपमध्ये एकत्र करतो, त्यालाच काय म्हणतो आपण, सन्ड्री इन्कम. ओके, इन्कम आहे, पैसे आले, त्यामुळे ते कुठे येणार, रिसिट साईडला. ज्या ज्या गोष्टीतून पैसे येतात ते सगळं कुठे येणार, रिसिट साईडला. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, मिसलेनियस रिसिट म्हणजे नॉर्मल रिसिट. ओके, पैसे मिळाले, आपल्याला फक्त काय बघायचं आहे, पैसे मिळाले तर ते कुठे येणार, रिसिट साईडला. म्हणजेच आपलं काय येते, इन्कम. त्यानंतर काय, टुर्नामेंट रिसिट. ओके, आता मोस्ट ऑफ द असे नॉट फॉर प्रॉफिट क्लब वगैरे असतात ते काय करतात, टुर्नामेंट भरवण्यासाठी फीज कलेक्ट करतात. ओके, टुर्नामेंटसाठी ज्यांना ज्यांना पार्टिसिपेट करायचं त्यांच्याकडून एक नॉर्मल फी चार्ज करतात. ओके, आणि ते पैसे कोणावरती खर्च करतात, त्यांच्यावरतीच, म्हणजे त्याच टुर्नामेंटवरती खर्च करतात. मग त्यांच्याकडून जेव्हा ते पैसे कलेक्ट करतात तेव्हा त्यांच्याकडे काय होणार, ते रिसिव्ड होणार, म्हणजेच कुठं लिहिणार ते रिसिटला, कारण त्यांच्याकडे पैसे आले. ओके, हे झाले तुमचे रिसिट. आणि अजून काय असतं लास्टला, गव्हर्नमेंट ग्रांट. ओके, अशा ऑर्गनायझेशन्सला कन्सर्न्सला गव्हर्नमेंट काय देतं, डोनेशन देतं किंवा ग्रांट देतं, म्हणजे डोनेशन हेल्प करतं अशा गोष्टींना. ओके, तर गव्हर्नमेंटकडनं पैसे मिळाले म्हणजे हे पण काय झालं, रिसिट. मग हे पण कुठे येणार, रिसिट अँड पेमेंटच्या डेबिट साईडला. ओके, इथपर्यंत कळलं. हे काय होतं आपल्या सगळ्या रिसिट. अशा भरपूर टाईपच्या रिसिट असू शकतात, हे तुम्हाला मेन रिसिट सांगितलं. आणि इथं काय चेक करायचं, मागचं वर्ष पुढचं वर्ष चेक करायचं नाही. पैसे आले की ते कुठे येणार, डेबिटला, आणि पैसे गेले की कुठे येणार, क्रेडिटला, म्हणजेच पेमेंटला. ओके, तर रिसिटला एवढं दिसतं. आता या पेमेंट साईडला काय, पेमेंटला सर्वात पहिलं सॅलरी. ओके, पेमेंटला काय सर्वात पहिलं सॅलरी. सॅलरी आपला खर्च आहे, आपण लोकांना सॅलरी देतो, म्हणजे ते नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन काय करतं, तिथं जे कामगार वगैरे असतील, स्टाफ असतील, त्यांना काय देणार, ते सॅलरी देणार. मग आता इथं सेम आपण काय करायचं, जरी मागच्या वर्षी कोणाचे पैसे द्यायचे राहिले असले तर आपण ह्या वर्षी देणार, मग ते पण लिहायचे.
ह्या वर्षीच्या लोकांचे पैसे आपण ह्या वर्षी देणार ते पण देणार. आणि एखाद्याला ॲडव्हान्स जर आपण सॅलरी पेड केली तरीसुद्धा आपल्याकडनं पैसे गेले म्हणजे आपण ते पण लिहिणार. म्हणजे मागच्या वर्षीची सॅलरी असू द्या, या वर्षीची असू द्या किंवा पुढच्या वर्षी असू द्या, जर तुम्ही यावर्षी पैसे पेड केले तर तुम्ही कधी लिहिणार, याच वर्षी. ओके, म्हणून इथं पण सेम येतं. काय येतं, प्रिव्हियस इयर, करंट इयर अँड नेक्स्ट इयर. ओके, तुमच्याकडून पैसे ह्या वर्षी जातात आहेत, मग ते कधीचे पण असू द्या, पैसे गेले की तुम्ही रेकॉर्ड करणार. ओके, ह्या तिघांचे टोटल कुठे येणार, आउटर कॉलमला. ओके, सॅलरी कळलं. त्यानंतर नेक्स्ट नंतर नेक्स्ट काय, रेंट, रेट्स अँड टॅक्सेस. ओके, जर तुम्ही जिथं नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन रन करताय तिथलं जर रेंटवरती असेल तुमचा बिझनेस तर तुम्हाला रेंट तर भरावं लागणार, म्हणजे तुमच्याकडनं पैसे जाणार. किंवा रेट्स अँड टॅक्सेस वगैरे असतील काय तर ते पण तुम्हाला पेड करावे लागतील, म्हणजे इनडायरेक्टली काय होणार, तुमच्याकडून पैसे जाणार. त्यामुळे ते कुठं आलं, पेमेंट साईडला. त्यानंतर काय, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. ओके, नॉर्मल ऑफिस मटेरियल लागतं आपल्याला, प्रिंटिंग लागते, म्हणजे तुमचं फोटोकॉपी असू द्या किंवा पेन, पट्टी, पेन्सिल, पेपर्स वगैरे, क्लिप वगैरे काय असतील ते काय झालं, तुमचं सगळं प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये इन्क्लूड होतं. म्हणजे हा तुमचा खर्च आहे, म्हणजे तुम्ही काय करणार, या गोष्टीसाठी पेमेंट करणार, म्हणून ते कुठं आलं, पेमेंट साईडला. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, जनरल एक्सपेन्स, म्हणजे नॉर्मल एक्सपेन्स. आता तुम्ही सगळेच एक्सपेन्स सेपरेटली लिहू शकता का, नाही, मग त्यांना काय करतो आपण, ग्रुपमध्ये एकत्र करतो, त्यालाच काय म्हणतो आपण, जनरल एक्सपेन्स. पेमेंट झालं त्यामुळे ते कुठे येणार, पेमेंटला. त्यानंतर इंटरेस्ट ऑन बँक लोन. आता तुम्ही काय करता, बँकेतनं लोन काढता, मग त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट तर पेड करावा लागतो. मग आपण इंटरेस्ट पेड केला म्हणजे आपलं पेमेंट झालं, आपल्याकडनं पैसे गेले, त्यामुळे ते कुठे येणार, पेमेंट साईडला. आणि जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले असेल आणि तुम्हाला इंटरेस्ट मिळाला तर तो कुठे लिहिणार तुम्ही, रिसिटला, कारण पैसे मिळाले. त्यानंतर काय, इलेक्ट्रिसिटी बिल. ओके, हा तर एक्सपेन्स सगळ्यांनाच लागतो. ओके, मग इलेक्ट्रिसिटी बिल पेड केलं, पैसे गेले म्हणजे कुठं आलं ते, पेमेंटला. त्यानंतर काय, ऑडिट फीज. ओके, आता यांचं पण अकाउंटिंग होतं, मग यांच्यासाठी पण काय करावं लागणार, ऑडिट करावं लागणार. ऑडिट करण्यासाठी CA वगैरे अपॉइंट करावं लागणार. ओके, मग त्यासाठी फी चार्ज करावी लागते, मग त्याला काय म्हणतो आपण, ऑडिट फी. ओके, मग ऑडिट फी पेमेंट करावं लागतं, त्यामुळे कुठं आलं, पेमेंट साईडला. त्यानंतर टुर्नामेंट एक्सपेन्स. आपण इकडे बघितलं होतं, टुर्नामेंट रिसीट होतं, म्हणजे टुर्नामेंट भरवण्यासाठी आपण काय केलं, ते पैसे कलेक्ट केले ते. आता तेच पैसे आपण काय केले, टुर्नामेंटवरती खर्च केले. ओके, ऑर्गनाईज केलं. ओके, त्यासाठी काय केलं आपण, टुर्नामेंट एक्सपेन्स खर्च केले, मग पैसे गेले म्हणून ते कुठे येणार, पेमेंटला. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, इन्शुरन्स. ओके, जसं आपण नॉर्मल बिझनेसमध्ये इन्शुरन्स काढतात तसे हे पण इन्शुरन्स काढू शकतात, मग त्यासाठी पण त्यांचा काय होणार, खर्च होणार, तो पण कुठे येणार, पेमेंटला. त्यानंतर नेक्स्ट काय, बँक चार्जेस. ओके, आता ऑर्गनायझेशन त्यामुळे त्यांचं बँकिंगशी काहीतरी व्यवहार राहणारच, त्यामुळे बँक चार्जेस कट होणार. ओके, त्यामुळे हे कुठे येणार, पेमेंट साईडला. एवढं फक्त लक्षात ठेवा, ज्या ज्या गोष्टीतून पैसे जाणार ते कुठे येणार, पेमेंट साईडला. त्यानंतर नेक्स्ट काय, फिक्स डिपॉझिट. ओके, नेक्स्ट काय, फिक्स डिपॉझिट. आता तुम्ही काय केलं, तुमचे पैसे जे साचलेले होते, ओके, शिल्लक राहिलेले होते, ते तुम्ही काय केले, फिक्स डिपॉझिटला टाकले, म्हणजे तुमच्याकडनं पैसे गेले. ओके, म्हणजे तुम्ही काय केलं, पेमेंट केलं, ते पैसे तुमचेच आहेत, तुम्ही खर्च केलेत का, नाही, पण तुम्ही काय केले, आता कोणाला दिलेत, ते बँकेत टाकलेत. ओके, कशासाठी टाकलेत, फिक्स डिपॉझिट, म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली, पण आता तुमच्याकडनं ते पैसे गेले, त्यामुळे ते कुठे येणार, पेमेंटला. लक्षात ठेवा, पेमेंटला, रिसिटला काय तर तुमचे इन्कम येतात, पण पेमेंटला दोन गोष्टी येतात, एक तर एक्सपेंडिचर आणि त्यानंतर काय येतात तुमच्या ॲसेट, कारण ॲसेटसाठी पण आपण काय करतो, पेमेंट करतो. त्यानंतर काय, नेक्स्ट परचेस ऑफ ॲसेट. ओके, आता तुम्ही काय करता, बिझनेससाठी वेगवेगळे ॲसेट लागणार, मशिनरी लागणार, फर्निचर लागणार. ओके, मोटर व्हॅन वगैरे जे काय ॲसेट लागतील त्या काय करता तुम्ही, परचेस करता. मग ॲसेट परचेस करताना आपण काय करतो, पेमेंट करतो. मग पेमेंट करतो म्हणजे आपले पैसे जाणार, त्यामुळे ते पण कोणत्या साईडला दिसणार, पेमेंट साईडला. ओके, पेमेंटला दोन गोष्टी येतात, कोणत्या दोन गोष्टी, एक तर एक्सपेन्स अँड ॲसेट, कारण ॲसेट विकत घेताना आपण काय करतो, पेमेंट करतो. ओके, तर हे झालं तुमचं रिसिट अँड पेमेंट अकाउंट. त्यानंतर आता हे अकाउंट काय करायचं, आपल्याला टॅली करायचं. आता टॅली कसं करायचं, जसं आपण सेम करतो तसं.
कोणती टोटल मोठी आहे ती घ्या आणि त्यातून काय करतो आपण उरलेलं बॅलन्स लेस. आता हे कोणतं अकाउंट आहे? कॅश अकाउंट आहे. ओके, हे कोणतं अकाउंट आहे? कॅश. मला सांगा कॅश कधी मायनसमध्ये असते का? ओके, तुमच्याकडे 200 रुपये होते आणि तुम्ही 250 रुपये खर्च केले, असं कधी होतं का? ओके, नाही होत, कारण कॅश कधी मायनसमध्ये असते का? नाही. ओके, त्यामुळे जर कॅशचा ओपनिंग बॅलन्स कुठं आला तर रिसिट साईडला, क्लोजिंग बॅलन्स कुठे येतो? पेमेंट साईडला. इन केस बँक ओव्हरड्राफ्ट असेल तरच काय होतं? बॅलन्स इकडं येतो. पण बँक ओव्हरड्राफ्ट जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. तर आता काय लक्षात ठेवा, ओपनिंग बॅलन्स कॅशचा रिसिटला आला आणि क्लोजिंग बॅलन्स कुठं आला? पेमेंटला. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके, सुरुवातीला काय लिहितो आपण? ब्रॉड डाऊन आणि लास्टला काय लिहितो? कॅरीड डाऊन. कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँड एवढे पैसे तुमच्याकडे शिल्लक राहिले. ओके, तर हे झालं तुमचं रिसिट अँड पेमेंट अकाउंट. रिसिट अँड पेमेंट सिंपल काय लक्षात ठेवणार? पैसे आले की डेबिटला, पैसे गेले की क्रेडिटला. आणि रिसिट अँड पेमेंट अकाउंट हे तुम्हाला ओपन नाही करायचं, हा तुमचा काय आहे? प्रॉब्लेम. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम अशा टाईपमध्ये असणार आहे आणि याच्याखाली काहीतरी थोडंफार ॲडजस्टमेंट असणार आहे. आता तुम्हाला ओपन काय करायचं आहे? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तुम्हाला ओपन काय करायचं? इन्कम अँड एक्सपेंडिचर. आता हे बघा इथं काय आहे? हे अकाउंट कोणतं आहे? नॉमिनल अकाउंट. नॉमिनलचा रूल काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. म्हणजे सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिटला काय येतात? सगळे एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिटला काय येतात? इन्कम अँड गेन्स. तर बघा डेबिट साईडला एक्सपेंडिचर, अमाऊंट, इन्कम, अमाऊंट. ओके, तर चला सर्वात पहिलं काय बघायचं? एक्सपेंडिचर बघायचं. चला एक्सपेंडिचरला जे जे तुम्ही पेमेंट केलं ते सगळे काय असणार आहे तुमचे? एक्सपेंडिचर किंवा ॲसेट. मग सर्वात पहिलं सॅलरी. सॅलरी काय आपला बिझनेसचा इन्कम एक एक्सपेन्स आहे. एक्सपेन्स आहे, आपण स्टाफला सॅलरी पेड करतो म्हणजे आपला काय होतो? तो एक्सपेन्स. त्यामुळे तो कुठं आला? डेबिटला. त्यानंतर काय नेक्स्ट? वेजेस. ओके, सॅलरी अँड वेजेस. वेजेस म्हणजेच काय? मजुरी. फायनल अकाउंटमध्ये तुम्ही शिकलाय. त्यानंतर काय आहे? प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आपण तिकडे पण बघितले होते सॅलरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आपण पेमेंट केलते म्हणजेच काय? आपला खर्च. त्यामुळे तो कुठं येणार? एक्सपेंडिचरला. मग तुम्हाला रिसिट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं असणार आहे, त्यातून जे जे पेमेंट आहे म्हणजे जो जो खर्च आहे तिथला तो तुम्ही तिथनं उचलणार आणि कुठे टाकणार? एक्सपेंडिचरला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. अजून कोणते खर्च असतात? रेंट. ओके, रेंट भरायचा असेल तुम्हाला तर तो बिझनेसचा काय होणार? तुमच्या खर्च होणार. त्यानंतर नेक्स्ट इंटरेस्ट. ओके, जर तुम्ही बँक लोन काढला असेल तर बँक लोनवरती तुम्हाला इंटरेस्ट पेड करावा लागतो. मग जर तुम्ही इंटरेस्ट पेड करताय म्हणजे तुमचा काय तो लॉस. ओके, म्हणजे तो कुठे येणार? एक्सपेंडिचरला. त्यानंतर काय? कन्व्हेन्स म्हणजे ट्रॅव्हलिंग असेल. ओके, कोणाला कुठे जायचं असेल तुमच्या स्टाफमधल्या मेंबर्सला वगैरे तर तुम्ही काय करता? कन्व्हेन्स प्रोव्हाइड करता. मग तो पण काय? तुमचा खर्च. त्यानंतर नेक्स्ट आहे रेंट, रेट अँड टॅक्सेस. हे पण खर्च आहेत तुमचे. जे जे खर्च आहेत ते सगळे कुठे येणार? एक्सपेंडिचरला. अजून काय? इन्शुरन्स. आपण मागेशी बघितलं होतं, इन्शुरन्स काढलं मग तो इन्शुरन्स पण काय? आपला खर्च. त्यानंतर ऑडिट फी. ऑडिट फीसाठी पण आपण काय केले? ते पैसे पेड केले. ऑडिट फी पण काय? आपला खर्च. ज्या ज्या गोष्टीसाठी आपण पैसे पेड करतो तो आपला काय होतो? खर्च. ॲसेट सोडून, कारण ॲसेट काय राहणार? तुमच्या ॲसेट राहणार. त्यानंतर ऑफिस एक्सपेन्स. ऑफिससाठी नॉर्मल तुम्ही इकडे तिकडे एक्सपेन्स पेड केले की तो पण काय झाला? तुमचा एक्सपेंडिचर झाला. मी तुम्हाला मेन जे येतात ती लिस्ट काढून दिली. त्यानंतर रिपेअर अँड मेंटेनन्स. तुमच्या ॲसेट वगैरे असतील त्या तुम्हाला रिपेअर अँड मेंटेनन्स करत ठेवायचं असेल त्यांच्यासाठी पण तुम्हाला पैसे पेड करावे लागतात. तो पण तुमचा काय होतो? एक्सपेंडिचर होतो. त्यानंतर नेक्स्ट काय? इलेक्ट्रिसिटी चार्जेस. ओके, आपण काय? तुमचा खर्च. नेक्स्ट सेंड्री एक्सपेन्स म्हणजे नॉर्मल ज्यांना आपण नावं देऊ शकत नाही असे काय केलेले आपण एकत्र केलेले खर्च. आणि नेक्स्ट काय? डेप्रिसिएशन ऑन ॲसेट. ओके, आता डेप्रिसिएशन ऑन ॲसेट म्हणजे काय? तुम्ही ॲसेट विकत घेतल्या तर वर्षभर तुम्ही काय करता? ॲसेट यूज करता. मग यूज करून त्याची व्हॅल्यू काय होती? कमी होती. मग त्याची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे बिझनेसचा काय झाला? लॉस. लॉस कुठं टाकणार आपण? एक्सपेंडिचरला. जसं फायनल अकाउंटमध्ये आपण डेप्रिसिएशन ॲसेटमधनं लेस करत होतो आणि सेकंड इफेक्ट कुठं जायचो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सेम आपल्याला तेच इथं करायचे. जर तुम्हाला फायनल अकाउंट परफेक्ट कळलं असेल तर तुम्हाला NPC एकदम इझी जाईल. फक्त इथं प्रॉब्लेम काय आहे की आउटस्टँडिंग आणि ॲडव्हान्स ह्याच्यामध्ये भरपूर कन्फ्युजन आहे, पण ते आपण घेऊया नीट. त्यानंतर डेप्रिसिएशन झालं. ओके,
त्यानंतर इन्कम साईडला आहे. ओके, हे काय झाले तुमचे सगळे एक्सपेंडिचर झाले. आता ही लिस्ट भरपूर असू शकते पण यातले मेन तुम्हाला मी काढून दिले. आता इन्कम साईडला तर आपण बघितलं तर सबस्क्रिप्शन म्हणजे मेंबरकडनं आपण कलेक्ट करतो. मग सबस्क्रिप्शन काय झालं आपलं इन्कम झालं. ओके, सबस्क्रिप्शन काय झालं आपलं इन्कम. आता सबस्क्रिप्शनमध्ये अजून काय काय पडतं हे बघा, लास्ट इयर, नेक्स्ट इयर अँड आउटस्टँडिंग करंट इयर. ओके, आता बघा सबस्क्रिप्शनमधलं काय की रेसिडेंट पेमेंटमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, इथं मागच्या वर्षीचं पण दिसतं आणि पुढच्या वर्षीचं पण दिसतं. पैसे आले की लिहायचे, पैसे गेले की लिहायचे. ओके, ते आपण कुठं करतो रिसिट अँड पेमेंट अकाउंटला. ओके, आता हिचं सबस्क्रिप्शन बघा. तर मी इन्कम अँड एक्सपेंडिचरला काय सांगितलं होतं की ओनली इथं काय दिसतं 1 इयर. जसं आपण प्रॉफिट अँड लॉसला करत होतो की जर ह्या वर्षीचे पैसे द्यायचे राहिले असतील तर आपण काय करत होतो आउटस्टँडिंग ॲड करत होतो. म्हणजे पूर्ण 12 महिन्याचा एक्सपेन्स आपण दाखवत होतो. किंवा एखाद्याला वेजेस वगैरे आपण ॲडव्हान्स म्हणजे जास्तीचे दिले असतील तर आपण काय करत होतो ते लेस करत होतो. आपण ओनली 1 इयरचं दाखवत होतो. तसंच सेम आपल्याला कुठं करायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला. फक्त किती इयरचं दाखवायचं आहे ओनली 1 इयरचं दाखवायचं आहे. मागचं नाही आणि पुढचं नाही. ह्या वर्षीचा जेवढा इन्कम आहे तेवढाच दाखवणार आपण आणि ह्या वर्षीचा जेवढा आपला खर्च आहे तेवढाच आपण शो करणार. ओके, एक्स्ट्रा दाखवणार आहे का नाही. मग काय करायचं लास्ट इयरचं जर ह्याच्यामध्ये इन्क्लूड असेल तर ते काय करणार तुम्ही लेस करून टाकणार कारण आपल्याला लास्ट इयरचं दाखवायचं आहे का नाही. त्यानंतर नेक्स्ट इयरचं पण असेल ते पण काय करणार लेस करून टाकणार कारण तो इन्कम कधीचा आहे नेक्स्ट इयरचा आहे. आणि जर ह्या वर्षीचे कुणाचे पैसे यायचे राहिले असतील ते येणार कधी पुढच्या वर्षी, पण तो इन्कम कधीचा आहे ह्या वर्षीचा आहे. त्यामुळे या वर्षीचा आउटस्टँडिंग काय करणार आपण ॲड करणार. ओके, जेव्हा आपण प्रॉब्लेम घेऊ तेव्हा तुम्हाला हे व्यवस्थित कळून जाईल. फक्त काय लक्षात ठेवा इन्कम अँड एक्सपेंडिचरला आपण ओनली 1 इयरचं दाखवतो आणि रिसिट अँड पेमेंटला इयर आपण चेक करत नाही. फक्त पैसे आले की लिहितो आणि पैसे गेले की लिहितो. त्यानंतर अजून काय इन्कम असतात. ओके, आउटस्टँडिंग करंट इयर. त्यानंतर कोणते इन्कम असतात अजून टू रेंट रिसिव्ह. जसं आपण रेंट पेड करतो तसं आपल्याला जर रेंट मिळालं, समजा एखादा क्लब आहे ओके नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनसाठी त्यांनी काय केलं आहे क्लब आहे त्यांच्याकडं, त्यांनी काय केलं जे बाहेरचे क्लब आहेत त्यांच्यामध्ये टुर्नामेंट होतात त्यांच्यासाठी काय केलं त्यांचं जे ग्राउंड आहे ते त्यांना रेंटवरती दिलं. ओके, मॅचेस खेळण्यासाठी 1 मंथसाठी असेल किंवा 10 डेज 5 डेजसाठी असेल त्यांना काय केलं रेंटवरती ग्राउंड दिलं. मग त्यांच्याकडनं काय करणार तर रेंट कलेक्ट करणार. मग रेंट घेणार म्हणजे त्यांचं काय झालं ते इन्कम. आणि जर आपण रेंट पेड केलं तर आपला काय होतो तो एक्सपेन्स. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ह. ओके, मागाशी आपण बघितलं आपण फिक्स्ड डिपॉझिट होतं. मग तुम्ही जर बँकेत पैसे फिक्स्ड डिपॉझिटला टाकले तर त्याच्यावरती तुम्हाला काय मिळतो इंटरेस्ट मिळतो आणि तुम्हाला इंटरेस्ट मिळाला म्हणजे तुमचा काय झाला तो इन्कम. त्यानंतर नेक्स्ट काय आहे गव्हर्नमेंट ग्रांट. आपण बघितलं गव्हर्नमेंट आपल्याला सपोर्ट करतं. गव्हर्नमेंटकडनं आपल्याला पैसे मिळाले ग्रांट मिळालं तर आपण काय करतो ते पैसे फर्मसाठी म्हणजे त्या ऑर्गनायझेशनसाठी काय करतो यूज करतो. पण ऑर्गनायझेशनसाठी हा काय आहे इन्कम आहे त्यामुळे हा कुठं दिसणार इन्कम साईडला. त्यानंतर नेक्स्ट काय आहे सन्ड्री रिसिट. जे नॉर्मल मिळालेले रिसिट्स. ओके, तो पण काय आपला इन्कम. जे आपल्याला ह्या वर्षीचं इन्कम आहे ते सगळं कुठं दिसणार इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला. त्यानंतर काय एंट्रन्स फीज. ओके, सुरुवातीला एंट्रीसाठी आपण फीज कलेक्ट करत होतो. मग एंट्रन्स फीज कलेक्ट करता म्हणजे तो काय आपला इन्कम आहे. ज्या ज्या गोष्टीतून यांना पैसे मिळतात तो काय त्यांच्यासाठी इन्कम. त्यानंतर ॲडमिशन फीज. ॲडमिशनसाठी तुम्ही सेपरेट फी चार्ज करत असाल किंवा स्कूलमध्ये बघा आपण काय करतो ॲडमिशनसाठी फी देतो. सुरुवातीला आपण इयरली फी वेगळी भरतो आणि सुरुवातीला ॲडमिशन प्रोसेससाठी वेगळी फी पेड करतो. मग ती काय झाली आपली ॲडमिशन फी. तो काय झालं स्कूलवाल्यांसाठी इन्कम. त्यानंतर डोनेशन्स. ओके, लोक आपल्याला काय करतात डोनेशन्स देतात किंवा गव्हर्नमेंट देतं किंवा बिझनेसमॅन आपल्याला काय करतात डोनेशन्स देतात. मग आपल्यासाठी काय झाला तो इन्कम झाला. ओके, झालं एवढं. त्यानंतर आता बघा एक्सपेंडिचर झाले आणि इन्कम झाले. आता हे अकाउंट आपल्याला काय करायचं आहे टॅली करायचं आहे. ओके, आपल्याला प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपण जेव्हा टॅली करत होतो तेव्हा आपल्याला एक तर प्रॉफिट मिळत होता किंवा लॉस मिळत होता.
पण मी तुम्हाला सांगितलं आहे प्रॉफिटसाठी तर वर्क करत नाही, त्यामुळे इथं प्रॉफिट अँड लॉस हे वर्ड यूज होतात का? नाही होत. इथं काय यूज होतात? सरप्लस अँड डेफिसिट. काय वर्ड यूज होतात? सरप्लस अँड डेफिसिट. तर कसं बघा, आता समजा तुमचे इन्कम जास्त आहेत. काय जास्त आहेत तुमचे? इन्कम. मग तुम्ही काय करणार? इन्कमची टोटल घेणार. ओके, इन्कम जास्त आहे त्यामुळे इन्कमची टोटल घेतली. तीच टोटल आपण कुठं लिहितो? सेम साईडला लिहितो. ओके, आणि ह्या टोटलमधून आपण काय करतो? वरचं काय करतो? मायनस करतो. ओके, या टोटलमधून आपण काय करतो? वरचं मायनस करतो. तर मग तुम्हाला एक अमाऊंट मिळेल. त्या अमाऊंटला तुम्ही काय म्हणणार? टू सरप्लस. त्या अमाऊंटला काय म्हणणार तुम्ही? टू सरप्लस. सरप्लस म्हणजे काय? एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. सरप्लस म्हणजे काय? एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. म्हणजे इन्कम जास्त आहे कुणापेक्षा? एक्सपेंडिचरपेक्षा. आपण बघितलं इन्कम साईड मोठी होती, म्हणजे इन्कम जास्त आहे एक्सपेंडिचरपेक्षा. मग जर तुमचे पैसे जास्त आहेत तुमच्या खर्चापेक्षा, तर तुमच्याकडे काहीतरी बॅलन्स शिल्लक राहणार. मग शिल्लक राहणार म्हणजे त्याला आपण प्रॉफिट नाही म्हणत, काय म्हणतो? सरप्लस. ओके, काय म्हणणार? सरप्लस. आणि उलटं झालं तर, जर तुमचे खर्च जास्त आहेत आणि इन्कम कमी, मग कसं करणार? एक्सपेंडिचरचे टोटल लिहिणार. ओके, तीच टोटल सेम साईडला लिहिणार. त्यातून काय करणार तुम्ही? वरचं मायनस करणार आणि तुम्हाला काय मिळणार? एक अमाऊंट मिळणार. ओके, आता तुमचा खर्च जास्त झाला तर आपण काय म्हणणार त्याला? डेफिसिट. खर्च जास्त झाला तर त्याला काय म्हणणार आपण? डेफिसिट. ओके, बघा इन्कम जास्त असेल तर सरप्लस, एक्सपेंडिचर जास्त असतील तर डेफिसिट. ओके, एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम म्हणजे तुमचे खर्च जास्त आहेत कुणापेक्षा? इन्कमपेक्षा. त्यामुळे तुमच्याकडे बॅलन्स कसा आहे? मायनसमध्ये. त्यालाच काय म्हणतो आपण? डेफिसिट. ते हे होतं तुमचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. कळलं? पहिलं रिसीट अँड पेमेंट होतं, तो तुमचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यावरून तुम्हाला हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचे. ओके, सेम प्रॉफिट अँड लॉस. डेबिटला तुमचे एक्सपेन्सेस, क्रेडिटला तुमचे इन्कम. ओके, आता पहिलं हे टॅली केलं, त्यानंतर तुम्हाला कशावर जायचं? तुमच्या लास्टच्या बॅलन्स शीटवरती. आता बॅलन्स शीट तर तुम्हाला माहिती रेग्युलर. ओके, लायबिलिटीज म्हणजे काय? आपल्याला दुसऱ्यांचे पैसे द्यायचे आहेत. आणि ॲसेट म्हणजे काय? आपल्याला पैसे मिळणार आहेत. तर सर्वात पहिलं लायबिलिटीला सर्वात पहिलं काय येतं? कॅपिटल. ओके, पण इथं काय लिहितात? नॉट फॉर प्रॉफिटमध्ये कॅपिटलला काय लिहितात? कॅपिटल फंड. ओके, कारण इथं ओनर असतात काय इन्व्हेस्ट करायला? नाही. आपण काय करतो? मेंबर्सकडनं वगैरे ट्रस्टीजकडनं काय करतो? फीज कलेक्ट करतो. मग इथं काय म्हणतात? कॅपिटल फंड. काय म्हणतात? कॅपिटल फंड म्हणजेच तुमचं कॅपिटल. आता हे कॅपिटल फंड इनरला लिहायचं, म्हणजे त्यामध्ये काय काय गोष्टी ॲडलेस करायच्या असतात. तर ॲड काय करायचं? डोनेशन. आता हे डोनेशन्स ॲड कधी करायचं? ते आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगतात की डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज. म्हणजे तुम्हाला जे जे डोनेशन मिळाले ते तुम्ही कुठे टाका? कॅपिटल फंडमध्ये टाका. जर सांगितलं तर ॲड करायचं, नाही सांगितलं तर ते तुमचं काय राहणार? इन्कम राहणार. त्यानंतर डोनेशनसारखं सेम अजून काय असतं? ॲड एंट्रन्स फीज. म्हणजे तुम्हाला ज्या एंट्री फी मिळतात त्या पण तुम्ही काय करा? कॅपिटल फंडमध्ये ॲड करा. हे पण कधी? जर सांगितलं असेल तर. सांगितलं नसेल तर काय नाही करायचं, सांगितलं असेल तर काय करणार? ॲड. आणि त्यानंतर येतं आपण सरप्लस अँड डेफिसिट मागं बघितलं होतं. जर सरप्लस असेल तर तुमचं कॅपिटल काय होणार? वाढणार. आणि डेफिसिट असेल तर कॅपिटल काय होणार? कमी होणार. सेम आपल्या प्रॉफिट लॉस सारखं. प्रॉफिट असेल तर कॅपिटल वाढतं, लॉस असेल तर कॅपिटल काय होतं? कमी होतं. मग सरप्लस असेल तर वाढणार आणि डेफिसिट असेल तर काय होणार? कमी होणार. आणि अमाऊंट राहिलेली कुठे येणार? बाहेर. पण या डोनेशन इंटरेस्ट ज्या गोष्टी जर त्यांनी सांगितल्या असतील तरच कॅपिटल फंडमध्ये ॲड करायच्या. त्यानंतर काय? नेक्स्ट त्यानंतर काय? बिल्डिंग फंड. ओके, आता इथे वेगवेगळ्या टाईपचे फंड्स असतात आणि सगळे फंड्स किंवा सगळे रिझर्व्स आपली काय असती? लायबिलिटी. ओके, फंड्स अँड रिझर्व आपली काय असती? लायबिलिटी. समजा बिल्डिंगसाठी काय? फंड कलेक्ट केले तर हे काय करायचे? जेव्हा बिल्डिंग आपण बांधू किंवा त्यासाठी लागतील तेव्हा काय करतं? आपल्याला ते त्यांना द्यायचे. त्यामुळे काय? ते आपली लायबिलिटी. लक्षात ठेवा, फंड आला तर कुठे लिहिणार? लायबिलिटीला. त्यानंतर टुर्नामेंट फंड. आपण माहिती बघितलं टुर्नामेंटसाठी पैसे कलेक्ट झाले. ओके, ते पैसे आपल्याला टुर्नामेंटवरती खर्च करायचे म्हणजे पैसे द्यायचे, तर ती काय? आपली लायबिलिटी. अशा वेगवेगळ्या टाईपचे काय असतात? फंड्स असतात. त्यानंतर चॅरिटी फंड. ओके, सेम आपल्याला चॅरिटी मिळते, डोनेशन मिळतं. त्यानंतर अजून काय? सन्ड्री क्रेडिटर्स. ओके, जसं आपण फायनल अकाउंटमध्ये बघितलं क्रेडिटर्स म्हणजे कोण? उधारीदार, ज्यांना आपल्याला पैसे द्यायचे. ओके, मग सेम नॉट फॉर प्रॉफिटमध्ये पण असू शकतात. मग क्रेडिटर्स म्हणजे कोण? त्यांना आपल्याला पैसे द्यायचे, त्यामुळे ती आपली काय? लायबिलिटी. क्रेडिटर्स नंतर बँक ओव्हरड्राफ्ट.
जसं फायनल अकाउंटमध्ये बँक ओव्हरड्राफ्ट होतं तसंच सेम इथं पण काय येणार तुमचं बँक ओव्हरड्राफ्ट. त्यानंतर काय नेक्स्ट अदर लोन्स. ओके, बँक लोन पण असू शकतं किंवा बाकी अदर कोणी गव्हर्नमेंटकडून वगैरे कोणाकडून लोन घेतलं असेल तर लोन. आपल्याला लोन कधीतरी परत रिटर्न करायचं असतं त्यामुळे आपली काय ती लायबिलिटी. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ओके, पैसे द्यायचे राहिलेत. ओके, मागच्या वर्षीची सॅलरी कोणाची द्यायची राहिली किंवा ह्या वर्षीची सॅलरी द्यायची राहिली आहे, पैसे द्यायचेत म्हणजे आपली काय ती लायबिलिटी. अँड ॲडव्हान्स इन्कम. ओके, दुसरं काय येणार ॲडव्हान्स इन्कम म्हणजे तुम्हाला जास्तीचे पैसे मिळाले. ओके, एखाद्या मेंबरने काय केलं तुम्हाला पुढच्या वर्षीची पण ॲडमिशन फी आत्ताच पेड करून ठेवली. ओके, पुढच्या वर्षीची ॲडमिशन फी आत्ताच पेड करून ठेवली. तो आपल्या ह्या वर्षीचा इन्कम आहे का? नाही, तो इन्कम कधीचा आहे? पुढच्या वर्षीचा. पण आपल्याला जास्तीचा मिळाला आहे. त्या मेंबरला जर वाटलं पुढच्या वर्षी त्याला मेंबरशिप घ्यायची नाही आहे, मग तो आपल्याकडनं परत रिटर्न पैसे घेऊ शकतो. त्यामुळं नेक्स्ट इयरपर्यंत ती आपली काय राहणार आहे? लायबिलिटी राहणार आहे. कारण त्यांनी मागितलं तर आपल्याला परत द्यावे लागतील. ओके, ते झालं तुमच्या लायबिलिटीज. आता ॲसेटला या. ॲसेटला सर्वात पहिलं तर तुमच्या दोन मेन ॲसेट काय असतात बरं? कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँड. ओके, या काही तुमच्या ॲसेट आहेत. त्यानंतर अजून काय काय ॲसेट असतात? जसं फायनल अकाउंटमध्ये असतात तसंच सेम ॲसेट इथं पण असणार. फिक्स डिपॉझिट. तुम्ही बँकेत काय करता? पैसे तुमच्या फिक्स डिपॉझिटला टाकता, मग ती काय होणार तुमची ॲसेट, कारण त्याच्यावरती हक्क कोणाचा आहे? तुमच्या ऑर्गनायझेशनचा. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट. ओके, तुम्ही कुठं कुठे इन्व्हेस्टमेंट केले, पैसे शेअर्स घेतले वगैरे, तर ती काय झाली तुमची इन्व्हेस्टमेंट, म्हणजेच काय झाली तुमची ॲसेट. आणि त्यानंतर काय सन्ड्री डेटर्स. डेटर्स काय डेटर्स म्हणजे काय? आपल्याला पैसे मिळणार आहेत. ओके, आपण उधारीवर कुणाला दिले असेल तर आपल्याला पुढून पैसे मिळणार आहेत, त्यामुळे आपली काय ती ॲसेट. क्रेडिटर्स म्हणजे आपल्याला द्यायचे, डेटर्स म्हणजे आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग. इथं तुम्हाला माहिती तुमच्या ॲसेट आहे. त्यानंतर अजून काय असतं लँड अँड बिल्डिंगसोबत? फर्निचर अँड फिक्चर्स. ओके, ती पण काय तुमची ॲसेट. नेक्स्ट काय प्लांट अँड मशिनरी. मशिनरी असतील किंवा वेगवेगळ्या टाईपचे प्लांट्स वगैरे असतील तर ती पण काय तुमची ॲसेट. त्यानंतर इक्विपमेंट. छोटे छोटे इक्विपमेंट असतील त्या पण काय तुमच्या ॲसेट. आपण या फायनल अकाउंटमध्ये सगळं शिकलेलो आहोत. त्यानंतर प्लेग्राऊंड. ओके, एखादा क्लब असेल तर त्याचे ॲसेट काय? ग्राउंड, कारण ते त्यांच्या ओन प्रॉपर्टी स्वतःच्या मालकीचं आहे, मग ती ग्राउंड काय त्यांची ॲसेट. ओके, लक्षात ठेवा प्लेग्राऊंड काय त्यांची ॲसेट्स. त्यानंतर मोटर व्हेकल. हे पण माहिती तुम्हाला, ही काय आहे? ॲसेट आहे. त्यानंतर लायब्ररी बुक्स. लक्षात ठेवा बुक्स आपली ॲसेट असते. बुक्स आपला खर्च नाही आहे, बुक्स काय आपली ॲसेट आहे. ओके, बुक्स काय आपली ॲसेट. बुक्स आपला खर्च नाही, बुक्स काय आपली ॲसेट. लक्षात ठेवा, मोस्ट ऑफ द टाईम कन्फ्यूज होतात. त्यानंतर स्टॉक ऑफ स्टेशनरी. तुम्हाला तर माहिती आहे उरलेला स्टॉक आपण फेकून देतो का? नाही, तो आपण नेक्स्ट इयरसाठी ठेवतो, मग ती काय आपली ॲसेट. स्टॉक काय आपली ॲसेट. त्यानंतर आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे आपल्याला पैसे मिळायचे राहिलेत. ह्या वर्षीची तुम्हाला ॲडमिशन फी मिळायची राहिली, तो काय तुमचा इन्कम आहे, पण मिळणार आहे अजून, त्यामुळे ते एवढं येणार तुमच्या ॲसेट साईडला. आणि काय प्रीपेड एक्सपेन्स. म्हणजे जर तुम्ही एखाद्याला जास्तीचे पैसे पेड केले तर तुम्ही ते परत पण मागू शकता, त्यामुळे तुमचं काय ते ॲसेट आहे. ओके, प्रीपेड आउटस्टँडिंग या गोष्टी तुम्हाला परफेक्ट माहिती आहेत, त्यामुळं परत सांगत बसत नाही आता. ओके, तेवढं झालं. त्यानंतर आपलं बॅलन्स शीट काय व्हायला पाहिजे? आपली टॅली. बॅलन्स शीटची काय करायची? बोथ साईडची टोटल घ्यायची. ओके, यात पण काय होणार तुमचे बॅलन्स शीट टॅली होणार. तर तुम्हाला कळेल, तुम्हाला फक्त दोन अकाउंट ओपन करायचे आहेत. एक तुमचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि दुसरं काय ओपन करायचं आहे? बॅलन्स शीट. एवढे दोनच अकाउंट तुम्हाला तयार करायचे. ओके, या प्रॉब्लेमसाठी. तर आता घरी काय करणार तुम्ही? हे जे आपण 3 फॉर्मॅट घेतले ते काय करणार? बुकमध्ये कॉपी करणार आणि मला व्हॉट्सअपला सेंड करा. ओके, थँक्यू.